मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपले जी जुनी पिकं असतात त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गवत येत असतं. काही पिकांमध्ये आपण वेगवेगळे उपाय करत असतो. पण त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक शंका असते की आपण हे करतो हे योग्य आहे का? तर आता हे आपली पपईची बाग आहे, खूप जुनी आहे, म्हणजे सुरू झालेली आहे. सुरू होऊन म्हणजे तोडे वगैरे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय झालं, आता पाऊसच्या आधी पण गवत होतं आणि पाऊस आल्याच्या नंतर डबल गवत वाढलेलं आहे आणि हे गवत आपण मजुरांनी काढणं शक्य नाही. याच्यामध्ये आपण रोटर पण नाही फिरवू शकत कारण मुळ्या तुटतील. त्यामुळे आपण याच्यामध्ये तणनाशक वापरणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ऐकूनच असाल की पपईमध्ये तणनाशक चालत नाही. पण आपण कोणतं तणनाशक मारलं पाहिजे जेणेकरून आपल्या पपईला नुकसान होता गवत हे पूर्णपणे नाहीसं होईल आणि त्याचे साईड इफेक्ट काहीच होणार नाहीत आपल्या पपईवरती, मुळांवरती किंवा त्याच्या फुलावरती. तर ते तणनाशक कोणतं, कसं वापरलं पाहिजे, त्याचे रिझल्ट कसे येतात, त्याचं प्रमाण काय आहे आणि कोणत्या टायमिंगला वापरलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्यासाठी तुम्हीच आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असते की पपईच्या बागेमध्ये तणनाशक मारू का नको मारू. इतर बागांचं वेगळं असतं कारण लिंबुणी आणि पपई हे दोन अशी पिकं आहेत की ज्याच्यामध्ये तणनाशक चालत नाही. पण आपण कमी पावरचं म्हणजे जे जमिनीत शिरून जे क्रिया करतं तेही थोडंसं वरच्यावरती म्हणजे मुळांपर्यंत नाही जात. म्हणजे गवत थोडंफार राहतं. म्हणजे एखादं म्हणजे ठराविक प्रत्येक तणनाशकाचा विषय तोच असतो की सगळ्याच गवताला ते जाळीत नाही. म्हणजे कोणत्या प्रकारचं गवत कोणत्या तणनाशकने जळतं असं पण काय असतं. तर काही मोजकी गवतं 2-3 प्रकारचे आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ते ह्या तणनाशकने जळत नाहीत. आपण हाताने काढून घ्यायची औषध मारण्याच्या अगोदर किंवा नंतर. आता ती गवतं कोणती तर वाघनखी, काँग्रेस वगैरे अशी गवतं ह्या तणनाशकने जळत नाहीत. तर ती आपल्याला हाताने काढून घ्यावं लागतात किंवा त्यासाठी दुसरं काहीतरी उपाय करावा लागतो. पण राऊंडअप वगैरे अशी तणनाशक ही पपईमध्ये नाहीच चालत. कारण कसं असतं, त्याची वाफच एवढी भयान असते की ती पिकाचं नुकसान 100%च करतात. आणि जर मग आपल्या पिकाला हानी होत असेल तर ते गवत राहिलेलंच उत्तम. तर हे औषध मारत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 100 मिली अशाप्रमाणे मिक्स करून मारावं लागतं. स्प्रे करून दिल्याच्या नंतर कमीत कमी 2 तास पाऊस येणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची. म्हणजे वातावरणाचा अंदाज घेऊन औषध मारायचं. त्यानंतर आपल्याला 6 ते 7 तासामध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतात. म्हणजे गवत जवळपास पूर्णपणे करपायला सुरू होती आणि एका दिवसामध्ये तर पूर्ण सगळं संपतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती पण अवलंबून असतात की आपली माती किती ओली किंवा जमिनीमध्ये ओलावा आहे का. कुठलंही तणनाशक वापरायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन ही आपली ओली असणं गरजेचं असतं. त्यामुळं पाऊस पडल्याच्या नंतर किंवा पाणी दिल्याच्या नंतर तणनाशक हे अवश्य वापरावं. तणनाशक मारल्या पाऊस येणार नाही या गोष्टीची पण काळजी घेतली पाहिजे. आणि याचे लाईव्ह रिझल्ट दाखवते मी. औषधं मारून पिकाचं नुकसान न होता गवत जळलेलं आहे. आता ही आपली पपई बाग चांगलीच आहे आपली, म्हणजे खराब बागेमध्ये मारलं आहे वगैरे असा काही विषय नाही. आणि गवत पण बऱ्यापैकी गेलेलं आहे. आता हे वाघनखी आणि काँग्रेस फक्त ही 2च गवतं राहिलेली आहेत, बाकीची सगळी गवतं गेलेली आहेत. आणि ही 2 गवतं सहसा नाहीच जाते. आणि पण त्याचासुद्धा बऱ्यापैकी पाला वगैरे करपतो. म्हणजे ती जे जास्त जोमात होतं ते कमी होतं. त्याच्यानंतर आपण एवढी 1-2 प्रकारची गवतं जर असतील तर ते काढू शकतो. ते काय जास्त जड नाही आहे. चं नाव आहे अंडरटेकेड. म्हणजे आपण कोणतं तणनाशक, आम्ही डायरेक्ट बॉटल दाखवते तुम्हाला, लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल. कारण काय असतं, आपण कोणतं तणनाशक वापरतोय ते सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असतं. 100% रिझल्ट त्याच्यावरतीच असतात की आपल्या पिकाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. कारण गवत तर कोणत्याही तणनाशकने जळतं, पण पिकाचं नुकसान झालं तर त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ पहा.